नमस्कार मंडळी, धनिरंकारजी कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मजेत आहात ना? मजेतच राहा. तर आज मी जात आहे सत्संगला. तर सत्संग कुठे आहे? तर पोलादपूरमध्ये. तर पोलादपूरमध्ये कुठे? ते गोल्डन पॅलेस हॉटेलच्या इथेच ज्ञानस्फूर्ती बिल्डिंगमध्ये. आणि आम्हाला माहिती नव्हतं जिथे मी पूर्वी राहायची तिथेच आहे. तर मला बहिणजींचा फोन आला, तुम्ही येता का? तर मला तशीच माझी हातची कामं ठेवली आणि आतुरता पडली ती म्हणजे सत्संगला येण्याची. तर खूप मस्त असं शेवा इथे लागली होती बघा. ह्या साईडला असे संत होते. सगळी बरीच जणं लांबून लांबून आली होती आणि खूप मस्त वाटलं. तर ही सत्संग कशासाठी ठेवले ते सांगतेच तुम्हाला. तर इथे किती छान छान पुस्तकं आहेत, हरदेववाणी वगैरे, गीतेचं वगैरे. तर ही सत्संग ठेवली होती दीपक शिंदेजी महाराजांनी. तर ह्या सत्संगचा म्हणजे ठेवण्याचा हा अर्थ आहे, म्हणजे त्यांना पहिला एक मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी प्रेम ठेवले आणि आता एक मुलगी झाले. तर बघा, देवाची जर इच्छा असेल ना, म्हणजे प्रेम जर असेल ना मनापासून, जे आपण भक्ती करतो देवाची कुठल्याही असो, तर खरंच त्या भक्तीचं फळ आपल्याला नक्की मिळतो मेहनतीचं. तर आपण मनापासून जर केलं ना एखादं काम, जसं की आपण एखादं झाड लावलं, तर ते झाडाला आपण नेहमी पाणी घालत राहिलो, तर त्या झाडाचे म्हणजे आंबे म्हणा, काजू म्हणा, इत्यादी कोणतंही झाड म्हणा, तर तो आपल्याला फळ नक्कीच देतो, ही आपल्याला अपेक्षा असते. तसंच ह्या देवावरती सुद्धा विश्वास असं घट्ट पाहिजे, अशी मूठ बंद करून की मला खूप विश्वास आहे ह्या देवावरती. आणि खरंच ह्या महात्मांचा असंच विश्वास होता की त्यांना खरंच म्हणजे त्यांचं मन तर असंच सांगत असेल की एक मुलगा झाला तर मुलगी पाहिजे, असं म्हणजे भावाला बहीण पाहिजेच, आणि बहीण जर असेल पहिली तर भाव पाहिजे पाठीला, असं म्हणतात. तर खरंच ईश्वराची खूप कृपा आहे त्यांच्यावरती की मुलगा आणि मुलगी झाली. तर त्याचं पहिलं नाव मुलाचं प्रेम ठेवलं आणि दुसरी मुलगी झाली तिचं कृपा ठेवली. तर कृपा बघा, देवाची जर कृपा असेल ना, प्रेम जर असेल तरच कृपा होते. तर खरंच ह्यांचंही तसं झालं, प्रेम कृपा झालेली आहे. तर किती नाव छान वाटतात ना दोन्ही पण, प्रेम कृपा, खूपच मस्त. तर बरीच लोक आली होती लांबून लांबून, बिरवाडी, महार, पुन्हा आपलं सातारा वगैरे ह्या साईडनी आली होती, बरीच मंडळी होती आणि खूप गर्दीसुद्धा होती. तर विचारसुद्धा खूप छान छान सांगत होते. खूप मस्त वाटलं, सुकून एकदम मिळालं तिथे जाऊन. बऱ्याच दिवसांनी सत्संग भेटली मला आणि खूप गीत वगैरे खूप छान असे सांगत होते, ऐकवेत होते. खूप मस्त वाटलं. प्रसादी होती संध्याकाळी, रात्री प्रसादी करसपर्यंत 10-10:30 वाजले आम्हाला तिथेच, आणि खूप छान. ऐकूया आपण. बसायचं आहे, सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. तर दासीने जसं निवेदन केलं आहे, परमादरणीय महात्मा बोर्डजी हे देखील आपला भाव प्रकट कर. गेला समय जर वेळ हातात निघून गेली ना, करण्याशिवाय कारण आणि चुको आपले जन्म मरण या सात्संगीच करायची असते की माझी 184 जन्म मृत्यूची शृंखला आहे ना, ती थांबावी. आणि म्हणून भक्ती करायची. दास पूर्ण काही करू नका बाबा, फक्त सद्गुरूच्या चरणावर सरेंडर व्हा आणि सद्गुरूला आनंद भावे शरण या आणि त्या देवाची प्राप्ती करून घ्या. त्या देवाच्या प्राप्तीसाठी तुमचं आयुष्य खर्च झालं
ज्या सुखशोधासाठी मित्रा तू सदैव संतांची प्रीत जर जळली ना, आज वाढदिवसानिमित्त सत्संग, तर सत्संगाची आपण पाहतो की आजच्या मुलांना काय सगळ्यांनाच गरज आहे संस्कारांची. कारण आज आपण पाहतो पेक्षा जे खूप जास्त शिकलेले आहेत, ज्यांनी भरपूर असे संशोधन केलेले आहेत, तेच सत्संगाची संशोधनाचा वापर हे सत्संगाची अनेक गोष्टी करण्यासाठी किंवा या जनमानसाला कुठेतरी घातपात करण्यासाठी त्याचा प्रयास करत आहेत. मग सत्संगाची अशी पिढी जर का घडवायची असेल, किती शिकले, भरपूर मोठे झाले, परंतु सत्संगाची जर का संस्कार नसतील तर त्या शिकण्याला सत्संगाची काहीच अर्थ राहायचे. म्हणजे इथे प्रेमाची भाषा देखील परिवारामध्ये असणं गरजेचं आहे, तर त्या मुलांमध्ये देखील प्रेम राहील आणि हे सुसंस्काराचे धडे आहेत. सत्संगाची जर का मुलं या ठिकाणी तर सत्संगाची खरोखर ती म्हटलं जातं की म्हातारपणी मुलंही असेल राहिला तर अशा चांगल्या संगतीत बसणं गरजेचं आहे. आणि म्हणून चांगला सहवास मुलांना घडला पाहिजे. मग फक्त आम्ही म्हणू की आम्ही सत्संगला येत नाही, फक्त मुलांना पाठवतो, तर तसं होणार नाहीये. तर तो आमच्यामध्ये बदल झाला पाहिजे, तेव्हा मुलांच्या मध्ये बदल होणार आहे. आम्ही जर का कुठल्या गोष्टीला ज्यासाठी मनुष्य जन्म आहे ती गोष्ट प्राप्त झाली. याच देही साधी नारायण म्हटलं. कोल्हापूरला याला किंवा माणगावला याला 20-25 घेतो मला. कोट पण आहे, बॅग पण कोट तिथंच आहे, सगळं गाडीतच आहे. पहिलं प्राधान्य सत्संगला द्यावं. काही करू नका, सत्संग करा.
कारण म्हणतात न मानता संतांची वचने सुख शांती आहे म्हणा. परिवर्तन ना होई जीवन संत जनांच्या कृपेविना. सतसंगाने वृक्ष जीवना सदा प्रफुल्लता मिळते. दुःख गरिबी नाश पावते. सुख शांती पदरी येते. खाणे पिणे आणि झोपणे जीवनाचा नाही आधार. असो धिक्कार तयाचा जयाना चित्ती निरंकार. असे जरी राजा सृष्टीचा मुखी परंतु नाही नाम. धन्य वाचून वारू कारी राजमाता गुरुवचनवता हरदेवजी महाराज की जय. महात्मांना कन्यारत्नाचा लाभ झाला आणि त्या कन्येचं नाव देखील इथे डिस्प्ले झालेलं आहे. दासी विनंती करते परमादरणीय महात्मा दीपकजी व ऋषालीताई हे दोघंही फ्रेम महात्मांच्या हातात देतील आणि पुन्हा आपल्याला नाव समजणार आहे. या बालिकेचं नाव काय आहे? सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. बालिक छान आहे. कृपा आणि महिमा गातोय. प्रत्येक जण या विठ्ठलाचा गुणानुवाद करतोय. प्रत्येक जण या विठ्ठलाचा संत जनानो महिमा गातोय. बालिकेचं नाव कृपा आणि म्हणून मला म्हणावं ही देखील माझ्या सद्गुरूची कृपा आहे. प्रेमाने बोला. कारण गुरु माझा दाता, गुरुची आधार, गुरुमुळे मिळाला हा संत परिवार. आज हा सुंदर नजारा निर्माण झालाय हा गुरुमुळे झालाय संत जनानो. कारण आपल्या जीवनामध्ये जेव्हा गुरु येतो, कारण म्हटलं गेलं की कितने ऊंचे भाग हमारे, आम्ही नशीबवान आहोत. लाभावे लाभावे दीर्घायु. लाभावे लाभावे दीर्घायु. अहो प्रेमजी हॅपी बर्थडे टू यू. अहो प्रेमजी हॅपी बर्थडे टू यू. अहो प्रेमजी हॅपी बर्थडे टू यू. लाभावे लाभावे दीर्घायु. लाभावे लाभावे दीर्घायु. अहो प्रेमजी हॅपी बर्थडे टू यू. अहो प्रेमजी हॅपी बर्थडे टू यू. अहो प्रेमजी हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही उदय करूया. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही उदय करूया. कौतुक आम्ही करू. कौतुक आम्ही करू. अहो प्रेमजी हॅपी बर्थडे टू यू. अहो प्रेमजी हॅपी बर्थडे टू यू. अहो प्रेमजी हॅपी बर्थडे टू यू. मौज बारशाचा दिवस आज आनंदाने करते मौज. घरी आली सुखाची ही खाण. घरी आली सुखाची ही खाण. जन्मले बाळ भाग्यवान. घरी आली सुखाची ही खाण. जन्मले बाळ भाग्यवान. बारशाचा दिवस आज आनंदाने करती मौज. बारशाचा दिवस आज आनंदाने करती मौज. घरी आली सुखाची खाण. जन्मले बाळ भाग्यवान. घरी आली सुखाची खाण. जन्मले बाळ भाग्यवान. जमले ही संत मंडळी गातात भक्ती गीत. जमले ही संत मंडळी गातात भक्ती गीत. वर्षाच्या निमित्ताने बाळाच्या होकारात. वर्षाच्या निमित्ताने बाळाच्या बाळाचे नाव ठेविले सांगे हो गोपीनाथ. बाळाचे नाव ठेविले सांगे हो गोपीनाथ. निनादात तू पण ऐक, ऐकतील सर्व लोक. निनादात तू पण ऐक, ऐकतील सर्व लोक.